नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक वर्गांनो. तर आता सगळ्या विद्यार्थ्यांनी NTA आन्सर की प्रमाणे आपले स्वतःचे मार्क काढले असतीलच आणि प्रत्येक विद्यार्थ्याला निकाल रिझल्ट कधी जाहीर होणार आहे याची उत्सुकता असेलच. आणि निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच काउन्सिलिंग एक 18-15 दिवसाच्या गॅपने सुरू होते. आमच्या अंदाजाप्रमाणे रिझल्ट जे आहे नीटचा 5 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान लागण्याची शक्यता आम्हाला दिसत आहे. तरी त्याच्यानंतर लगेच काउन्सिलिंग चालू होईल. विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट काय काय लागतील ह्याची तारांबळ होऊ नये ह्यासाठी आज आम्ही एक खास व्हिडिओ बनवत आहोत. नीटला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आज आपण हे जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर महत्त्वाचा डॉक्युमेंट जो आहे नीटचा ॲडमिट कार्ड, जे तुम्ही नाही का 21 जूनच्या पेपरला वापरला होता तो ॲडमिट कार्ड लागणार आहे. ॲडमिट कार्ड 2 होते यावर्षी, तर गफलत करू नका. 21 जून 2026ची एक्झामची जो नीटचा ॲडमिट कार्ड वापरला तोच लागणार आहे. त्याच्यानंतर नीटचा स्कोअर कार्ड जेव्हा निकाल जाहीर केला जाईल त्यावेळेला त्याचं डाउनलोड करून कलर प्रिंट किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटमध्ये तुम्ही ते घेऊ शकता. त्याच्यानंतर 10वीची मार्कशीट आणि 10वीचं सर्टिफिकेट हे दोन्ही डॉक्युमेंट वेगवेगळे आहेत. हे दोन्ही डॉक्युमेंट लागणार आहेत. त्याच्यानंतर 12वीची मार्कशीट आणि 12वीचं सर्टिफिकेट. ज्या विद्यार्थ्यांचं 2025 पर्यंत 12वी झालेले आहे अशांचे दोन वेगवेगळे पेपर्स डॉक्युमेंट असतील. पण ज्या विद्यार्थ्यांचं यावर्षी 12वी झाली आहे त्यांचं एकच डॉक्युमेंट असेल ज्याच्यामध्ये मार्कशीट आणि सर्टिफिकेट इन्क्लूड केलं आहे यावर्षी. ओके. त्याच्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे LC. 12वी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या स्कूलने किंवा कॉलेजने LC किंवा TC दिली असेल ते लागणार आहे काउन्सिलिंगला. त्याच्यानंतर विद्यार्थी ह्या देशाचा नागरिक आहे हे दाखवण्यासाठी दर्शवण्यासाठी नॅशनॅलिटी सर्टिफिकेट किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे. अँड त्याच्यानंतरचं डॉक्युमेंट आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट बाय MBBS डॉक्टर. एक प्रोफॉर्मा येतो, एक फॉर्मॅट येतं ज्याच्यावर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट लिहिलेलं असतं. ते फॉर्मॅट तुम्ही जर आम्हाला DM केलात आम्ही तुम्हाला ते फॉर्मॅट पाठवून देऊ. त्याची प्रिंट घ्यायची आणि MBBS डॉक्टरांकडूनच ते साइन अँड स्टॅम्प घ्यायचं. MBBS डॉक्टर्स पाहिजे, त्याच्या पुढे ते MD किंवा MS शिकले तरी असले तरी चालेल. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची 12वी 2025 किंवा त्याच्या आधी झालेलं आहे त्या अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. ते पण 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर ॲफिडेविट केलेलं जिल्हा परिषदमध्ये इंग्लिश लँग्वेजमध्येच. का इंग्लिश लँग्वेजमध्ये? जर विद्यार्थी ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करतोय किंवा महाराष्ट्राच्या बाहेर तो अप्लाय करणार असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर मराठी लँग्वेजच्या सर्टिफिकेटला वाचताच येणार नाही कुणाला, तर त्यामुळे ते इंग्लिशमध्ये असलं तर उत्तम. तर गॅप सर्टिफिकेट 100 रुपीच्या बॉन्डवर जिल्हा परिषदमधनं इंग्लिश लँग्वेजमध्येच काढायचं. त्याच्यानंतर पुढचा डॉक्युमेंट जो आहे विद्यार्थ्याचं आधार कार्ड. त्याच्यानंतर जे तुम्ही नीटच्या एक्झामला फोटो वापरले होते व्हाईट बॅकग्राऊंडचा तोच फोटो लागणार आहे ॲडमिशनच्या वेळेला. जवळपास 8 क्वांटिटीमध्ये फोटो लागतील. त्याच्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट एक लाल रंगाचं छोटंसं डॉक्युमेंट असतं जे तुम्ही 12वी जिथून झालात ज्या कॉलेजमधून झालात त्यावेळेला LC देताना प्रत्येक कॉलेजने ते दिलेली असणारच आहे. जर तुमचं मागच्या वेळेस कधी झालं असेल, मागच्या 2025, 24, 23मध्ये कधी झालं असेल 12वी, तर मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्ही ऑनलाईन काढू शकता. ते पटकन काढून घ्या जर नसेल तर. आणि जर तुम्हाला आमच्याकडून काउन्सिलिंग पाहिजे असेल तर आजच या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून पेड काउन्सिलिंगसाठी तुमचे नाव नोंदणी करा. आता ज्या विद्यार्थी OBC, SBC, NT, VJ ह्या प्रवर्गातले आहेत त्यांच्यासाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आणि अशा विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करत असताना किंवा महाराष्ट्र बाहेर काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करणार असतील तर अशा विद्यार्थ्यांनी सेंट्रल OBC सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर SC आणि STच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे लागणार आहे. एक जे 2 वर्षापासून नवीन आरक्षण सुरू झालेलं आहे मराठा प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी, ते म्हणजे SEBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यांच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. हे तिन्ही डॉक्युमेंट त्यांना लागतील. त्याच्यानंतर EWS कॅटेगरीतले विद्यार्थी. EWS काय आहे? इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ऑफ द सोसायटी. म्हणजे त्याचे डेफिनेशन असं आहे, ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही पालकांचं उत्पन्न वार्षिक 8 लाखाच्या खाली असेल अशा विद्यार्थ्यांना EWS सर्टिफिकेट काढता येतं. ह्याचं बेनिफिट काय आहे? जर विद्यार्थिनी असेल तर तिला 100% ट्युशन फीस माफ होईल जर काउन्सिलिंगमधनं मेरिटमध्ये त्याचा नंबर लागला तर. आणि मुलाला 50% ट्युशन फीस माफ होणार आहे.
जर विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना EWSचा लाभ घ्यायचा असेल, त्यांच्या त्या कॅटेगरीच्या ब्रॅकेटमध्ये बसायचं असेल उत्पन्नाच्या, तर तुम्ही आजच EWS सर्टिफिकेट काढून घ्या. त्याच्यानंतर मायनॉरिटीचे विद्यार्थी, जे मुस्लिम मायनॉरिटीचे विद्यार्थी आहेत, हिंदी मायनॉरिटीचे विद्यार्थी आहेत, जैन मायनॉरिटीचे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी पण 2 लागणारे डॉक्युमेंट म्हणजे सोसायटीच्या ऑफिसमध्ये, त्यांच्या समाज कल्याणच्या ऑफिसमध्ये त्यांना एक डॉक्युमेंट दिलं जाईल, एक सर्टिफिकेट दिलं जाईल की तो त्या पर्टिक्युलर धर्माचा आहे किंवा जातीचा आहे. त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याला जिल्हा परिषदमध्ये जाऊन 100 रुपीजच्या बॉन्डवर एफिडेविट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, NTA किंवा CET काउन्सिलिंग जेव्हा आपण करू नीटची, त्यावेळेला तुम्हाला जे काही गोष्टी कम्युनिकेट केले जाणार आहेत ते ईमेलवर आणि मोबाईलच्या नंबरवर. तर हे 2 गोष्टी लागणार आहेत. हे दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांनी व्यवस्थित बनवायचे आहेत आणि हे नंबर तुमच्या कॉलेजला नंबर लागेपर्यंत, ॲडमिशन होईपर्यंत चेंज करायचे नाही आहेत. त्याच्यानंतर तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे सगळे डॉक्युमेंट लागणार आहेत तुम्हाला ॲडमिशनसाठी. जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर आजच या खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून पेड काउन्सिलिंगसाठी तुमचं नाव नोंदणी करू शकता. थँक्यू व्हेरी मच.